तुळजापूरची जगदंबा महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठातील एक आदिशक्ती. तुळजाभवानीची प्रतिमा महिषासूर मर्दिनीच्या रूपातील आहे. आईची अनेक रूपे आहेत, त्यातीलच हे एक रूप. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात सुखकर्ता दुःखहर्ता या गणपतीच्या आरतीनंतर हमखास म्हटली जाणारी आरती दुर्गे दुर्गड भारी ही याच महिषासूर मर्दिनीवर नरहरी यांनी लिहिलेली आहे. नरहरी यांनी स्त्री रूपात असलेल्या शक्तीची अनादी काळात केलेली दुर्गेची आरती आणि अर्थ. दुर्गे दुर्गड भारी तुझविन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्मो मरणांते वारी, हारी पडिलो आता संकट निवारी. ह्याचा अर्थ, हे दुर्गे देवी, दुर्घटना तुझ्या वाचून संसाररूपी संकट तारून जाण्यास कठीण आहे. हे अनाथांची नाथ अंबा जगदंबा, तुझ्या करुणेचा विस्तार कर, आमच्यावर कृपा कर. 3 वारी 3 लोकातून मला आता शांती मिळावी. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक असे हे 3 ताप आहेत. त्यातून तू आता माझी सुटका कर. माझ्या मार्गात संकटे येणार अडथळे तू आता दूर कर. मी पराभूत झालो आहे. ह्या जन्ममरणांच्या चक्रातून मला मुक्ती प्रदान कर, मोक्ष प्रदान कर. जय देवी जय देवी जय महिषासूर मर्दिनी, सुवर ईश्वर वदे तारक संजीवनी. अर्थ, देवीचा जयघोष असो. महिषासुरास मारून हे देवी तू सर्वांस अभय दिले आहेस, जगण्याची संजीवनी प्रदान केली आहेस. सुरांना आणि देवांना तारून त्यांना जीवदानाचा वरच तू दिला आहेस. त्रिभुवन भुवनी पाता तुझे ऐसे नाही, चारी श्रमले परंतु नाबोले काही. साही विवाद करता पडले प्रभावी, ते तू भक्तारागी पावसी लवलाही. अर्थ, त्रिभुवनात म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताल हे देवी तुझ्यासारखं कुणीच नाही. 4 वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद सुद्धा आता थकून गेले आहेत. तुझी कीर्ती गाऊन तरीही तुझे गुण संपतच नाहीत. आता शब्दही सारे संपले, पण तुझा महिमा काही संपत नाही. जे 6 वेदांग आहेत, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष आणि जी 6 शास्त्र आहेत, न्याय, वैश्विक, संख्य, योग, मीमांस, वेद, त्यातही तुझे सत्यरूप उलगडले नाही. तुझी कीर्ती अगाध आहे. भक्तही गाऊ शकला नाही तरीही तू त्याच्या भक्तांना लगेच पावतेस. प्रसन्नवदने प्रसन्न होसी निसदासा, क्लेशापासून सोडी तोडी बहुपाशा. आंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहर तल्लीन झाला पदपंकज क्लेशा. अर्थ, हे देवी तुझे रूप खूपच प्रसन्न आहे. तुझे हे प्रसन्न रूप पाहून तुझे जे खरे भक्त आहेत ते प्रसन्न होऊन जातात. जे क्लेश आहेत, राग, लोभ, द्वेष, अहंकार, अविद्या, मत्सर, त्यापासूनच मोक्ष दे. आंबे, तुझ्याशिवाय माझी ही आशा पूर्ण करण्याचे सामर्थ्य कोणातच नाही. तुझ्या पायावर तल्लीन झालेला हा नरहरी विलीन होत आहे.